2 एप्रिल 2026 रोजी श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित टाकळी येथील हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमाचे अतिशय भव्य आणि भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात नाशिक परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। मंदिर परिसर आकर्षक सजावटीने नटलेला होता आणि सर्वत्र भक्तिमय वातावरण होते। पहाटे श्री दळवी साहेब सत्र न्यायाधीश नाशिक यांचे हस्ते पहाटे श्री हनुमानांची पूजा व अभिषेक करण्यात आला। श्री हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर सौ मनीषाताई दिमोठे यांचा भक्तिपूर्ण कीर्तनाचा कार्यक्रम झाला। सर्व महिला, पुरुष आणि लहान मुले सर्वांनी या कीर्तनाचा आनंद घेतला। यानंतर टाकळी येथील मंदिराचा अहवाल विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री दळवी साहेब सत्र न्यायाधीश नाशिक यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आला। श्री अभिजितराव यांनी कैलासवासी शंकरराव यांच्या स्मरणार्थ दिलेल्या दुग्धपानाचे आनंद घेत रसिकांनी सौ भैरवी चित्रावराव व त्यांच्या सहकलाकारांनी सादर केलेल्या भक्तिरसात परिसर रंगून गेला। सोबत ॲडव्होकेट श्री श्रीकांत घोलप यांनी केलेल्या रामभक्त हनुमान आणि समर्थ यांच्या व्याख्यानाचा श्रोत्यांनी आनंद घेतला। दुपारी 12 वाजता श्री मारुतीरायाची आरती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर श्री विलास शिंदे, श्री राहुल भाऊ दिवे व इतर मान्यवर नगरसेवक यांच्या हस्ते पार पडली। वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंझुण तीणू पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव। यावेळी नाशिकमधील भक्त मंडळींनी आरतीचा लाभ घेतला। यानंतर मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। सोबतच श्री वैभव काळे व सहकलाकारांनी भक्ती संगीत सादर केले। त्यांच्या या गायनामुळे सर्व परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। दुपारी पारिजात भजनी मंडळातर्फे श्रीमती सुनीता बडवे यांचा भजनाचा कार्यक्रम झाला। सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे आज ग्रंथ तुमच्या दारी व 4 चौघी आयोजित महिलांनी शंखनाद करून कार्यक्रमात एक जोश निर्माण केला। हनुमान चालीसा पठण, मारुती स्तोत्र पठण याचसोबत मनाचे श्लोक सुलेखन असा संपूर्ण कार्यक्रम श्री विनायक रानडे व त्यांच्या सहकारी यांचे सोबत अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडला। यानंतर सायंकाळची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकता, श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन होते, असेच टाकळी येथील विश्वस्थ मंडळातर्फे सांगण्यात आले। या कार्यक्रम सुखरूप पार पडण्यासाठी येथील विश्वस्थ मंडळातर्फे सौ अर्चना रोजेकर, श्री ॲडव्होकेट नागनाथ गोरवाडकर, श्री CA भालचंद्र कर्वे, श्री रवींद्र पाटील, श्री प्रसाद चौधरी, व्यवस्थापक श्री दत्तात्रय जुन्नरे, श्री दीपक कुलकर्णी, सौ वर्षा गोसावी व गुरुजी श्री मंदार जोशी व अनेक हनुमान भक्तांनी कष्ट घेतले। टाकळी येथील हा हनुमान जयंती उत्सव सर्वांच्या मनात कायमस्वरूपी आठवण बनून राहील। अब नहीं छोड़ूं तेरा